सर्व झालो. हाय मॅम. हाय आदित्य. तर सर्वप्रथम धन्यवाद म्हणतो तुम्हाला की तुम्ही आम्हाला वेळ काढून तुमची महत्वाची 5 मिनिटं आमच्या या क्वेश्चन सेक्शन मध्ये तुम्ही दिली. तर मी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या क्लास रिलेटेड काही प्रश्न विचारतो. तर ते अपेक्षा करतो की तुम्ही पण त्याची उत्तर तुमच्या मनामध्ये मुलांना करते, म्हणजे माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत की तुमच्या क्लासकडे येण्यासाठी उत्सुक आहेत. तर तुमच्या उत्तराकडून त्यांना अजून चाहूल लागेल, की चाहूल म्हणू शकतो आपण, की त्यांना या क्लासमध्ये अशी येण्याची इच्छा जागृत होते. तर विचारतो, माझा पहिला प्रश्न सिंपल असेल की जे आता आपल्या कसं आपल्या ह्या एरियामध्ये खूप क्लासेस आहेत, त्यांचे क्लास पण असे खूप आहेत, पण विद्यार्थ्यांना हवा तसा रिझल्ट, हवे तसे मार्क, म्हणजे त्यांच्याकडून पालकांची अपेक्षा असते की माझ्या मुलांना 90% मिळावे, तेवढे मिळत नाही. तर त्यावर तुमचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना 90% किंवा मनासारखा स्कोर हवा असेल तर त्यांनी कोणती तयारी केली पाहिजे, किंवा तुमचा क्लास कोणती तयारी करून घेईल? ओके. हा सेगमेंट कुठला आहे, म्हणजे नक्की स्कूल सेक्शनचा आहे की कॉलेज सेक्शनचा आहे? नाही, दोन्ही. आता समजा आता माझ्यासारखे आता अनेक आता बोर्ड जवळ आले, म्हणजे बारावीची मुलं सीईटीची तयारी करतायत, त्यासाठी तर तुम्ही दोन्ही सांगू शकता. ओके. पहिली गोष्ट, जर तुझ्यासारखे स्टुडंट्स आहेत, आपल्या क्लासमध्ये इंटरेस्टेड आहेत आणि ते इथे येण्याचे इच्छुक आहेत, तर त्यांनी नक्कीच यावं. कारण मी विस्तारात सांगते. कारण पहिली गोष्ट तर भरपूर विद्यार्थी जे आहेत आता 12वी गेले, त्यांची बोर्ड्स एक्झाम्स आहेत फेब्रुवारी 2027 मध्ये. तर त्यांचं प्रिपरेशन चालू झालं पाहिजे इतक्यामध्ये. सगळ्या कोचिंग क्लासेसमध्ये सिलेबस चालू आहे, तसं आपल्या पण इथे सिलेबस चालू आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोचे सिलेबस सक्सेसफुली रनिंग आहेत. सक्सेसफुली पुढे पुढे चॅप्टर्स होत आहेत. मग त्या हिशोबाने विद्यार्थ्यांनी आता काय केलं पाहिजे? स्टुडंट्सने जे काय चॅप्टर आहे ते चॅप्टरची रिव्हिजन चालू केली पाहिजे. आणि 11th स्टँडर्डमध्ये जे काही 20% सिलेबस येतो सीईटीला, MSc सीईटीला, त्याचं रिव्हिजन सुद्धा मधून मधून केलं पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतो टाइम टेबल. तो टाइम टेबल स्टुडंट्सकडे असला पाहिजे नक्कीच. आणि तो टाइम टेबल मी स्वतः सुद्धा मुलांना बनवून दिलेला आहे. असे तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे तुम्ही म्हणला की सीईटीला 11th चा 20% सिलेबस असतो. बरोबर. पण आता जे नवीन विद्यार्थी आहेत, आता नुकतेच कॉलेज चालू झाले 12वीचे, 11वीतून जे 12वीत विद्यार्थी आले त्यांचे 11वीला काही विषय असे असतात की जसे की केमिस्ट्री विषय असतो, फिजिक्सचे काही डेरिव्हेटिव्ह असतात, ते विषय महत्वाचे विषय त्यांचे कच्चे राहतात. तर तुम्ही त्यांचे ते कच्चे विषय पक्के करण्यासाठी कोणती तयारी करून घ्या? ओके. पहिली गोष्ट, तर जे कोणी स्टुडंट्स आपल्याकडे 11th मध्ये नव्हते आणि डायरेक्टली 12th मध्ये येतात, त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो. आपण मे मध्ये पण केल्या होत्या, तुला पण माहित असेल. मे मंथ मध्ये जेव्हा सुट्टे वगैरे होत्या, त्या पिरियड मध्ये आपण नवीन स्टुडंट्सला, जे आपल्या क्लासमध्ये नवीन आहेत, त्यांच्यासाठी रिव्हिजन सेशन चालू केलं होतं. पूर्ण केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स, बायोचे रिव्हिजन लेक्चर्स घेऊन प्रॉपरली परत एकदा चॅप्टर्स, त्यांचे 11th चॅप्टर स्पेशली रिवाइज केले होते. असं आहे. आणि आता करंट सिच्युएशन अशी आहे की 12th स्टँडर्डचा सिलेबस तुमचा ऑनगोईंग राहणार आणि 11th स्टँडर्डचा सुद्धा रिव्हिजन लेक्चर पाहिजे, तरी पण आपण रिव्हिजन लेक्चर आता जे काही सब्जेक्ट आहेत, जे काही चॅप्टर्स आहेत, त्याचे ऑनगोईंग करणार आहोत, जे स्टुडंट ऑन डिमांड ऑफ द स्टुडंट्स. असं आहे. मग नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे असं आहे की त्यांचे चॅप्टर्स करून देणं थेअरीच्या हिशोबाने, आणि त्यांचं सीईटीचे क्वेश्चन्स तेवढ्या त्या प्रत्येक पर्टिक्युलर चॅप्टरचे त्यांच्याकडून कव्हर करून घेणं, हीच आपली स्ट्रॅटेजी आहे नवीन स्टुडंटसाठी. स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे, पण आता एक असे नवीन बातमी आली की सीईटीचे अटेम्प्ट 2 टाइम आहेत. ते काल परवा दिवशी रिलीज झाले तारीख की 15 डिसेंबरला सीईटीचा फर्स्ट अटेम्प्ट असणार. बरोबर. मग आता महिने तर कमीच आहेत, तर विद्यार्थ्यांकडून तुम्ही कोणत्या प्रकारची तयारी कराल की तुम्हाला तुमच्या क्लासचा रिझल्ट किंवा विद्यार्थ्यांचा योग्य मार्क, योग्य लिस्ट यासाठी तुम्ही कोणती तयारी करून घेणार? खूप जास्त महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात जास्त आपण पॉइंट वाईज जाऊया. पॉइंट नंबर 1, कुठल्याही स्टुडंटने 12th किंवा 11th कुठल्याही स्टुडंटने लेक्चरमध्ये लक्ष दिलं पाहिजे. लेक्चरमध्ये प्रत्येक टीचर नोट्स लिहून देतो. आपल्या क्लासेसमध्ये पण तेच आहे की नोट्स प्रॉपरली आपण लिहितो बुकमध्ये. सगळ्यात आधी प्रत्येक दिवशी लेक्चरची रिव्हिजन, जे काही नोट्स आपण लिहितो त्याची रिव्हिजन झाली पाहिजे. पहिला आहे. सेकंड आहे, आपले आरंभाचे मॉड्यूल्स असतात. मॉड्यूल्स फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो, सगळ्या सब्जेक्टचे मॉड्यूल्स असतात. एका एका मॉड्यूलमध्ये चॅप्टरचं डिव्हिजन, सेग्रिगेशन असतं. ते सगळे चॅप्टर्स आपल्या मॉड्यूलमध्ये कव्हर होतात, सगळे 11th प्लस 12th चे चॅप्टर्स सगळे. त्या मॉड्यूल्समधून आपण रिव्हिजन केलं पाहिजे.
आणि त्याच्यानंतर सीईटी बेस्ड क्वेश्चन्स आणि सीईटीचे पीवायक्यू आमच्या मॉड्यूल मधून केले पाहिजेत. हा सेकंड पॉइंट आहे, सेकंड स्टेप ऑफ अभ्यास आहे. आणि तिसरा स्टेप म्हणजे आरंभाचे टेस्ट सिरीज. क्लासमध्ये आपण, तुला पण माहित असेल की प्रत्येक वीकला आपण टेस्ट घेतो. प्रत्येक वीकमध्ये टेस्ट, जे काही सिलेबस आपला चॅप्टर झालेला आहे त्या हिशोबाने आपण टेस्ट सिरीज घेतो. सीईटी असो, जेई असो किंवा नीट असो, सगळ्या एक्झामसाठी आपल्या क्लासमध्ये टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. आपलं स्वतःचा क्लास सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये आपण हे सगळे टेस्ट कंडक्ट करतो. टेस्ट झाल्यानंतर पॉइंट नंबर 4 असा आहे की एक एरर अनालिसिस बुक आपण बनवतो, जसं की सगळ्या स्टुडंट्सला आपल्या क्लासच्या माहिती आहे. त्या एरर अनालिसिस बुकमध्ये जे काही क्वेश्चन्स तुम्ही चुकवले आहेत तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये ते आपण प्रॅक्टिस करायला सांगतो. असे 4 स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत. आणि 5th स्टेप सुद्धा असे आहे की अजून पीवायक्यू आपल्याला प्रॅक्टिस करायचे असतील तर आपल्याला अजून आपल्याकडे इथे रेफरन्स बुक्स आहेत ज्याच्यामध्ये 34 इयर्स, 35 इयर्स किंवा 40 इयर्सचे जे बुक्स आहेत ते बुक्समधून आपण अजून पीवायक्यूज केले पाहिजे. अशा 5 पॉइंटर स्ट्रॅटेजीने आपल्याला पुढे गेलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही म्हणल्याप्रमाणे आता तुम्ही म्हणला की आपण मॉड्यूल तयार करतो, वीक टेस्ट घेतो, तर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी एवढे ऑप्शन ठेवले. पण तुम्हाला काय वाटतं की म्हणजे ऍज अ टीचरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये तुम्हाला काय वाटतं की पालक फीकडे बघतात आणि बरोबर, त्या दृष्टीने ते क्लास लावतात, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत नाही की विद्यार्थ्यांना समजतंय काय नाही, ते पहिले फीकडे बघतात, नंतर तो क्लास कसा आहे ते विचारतात. तर त्या बाबतीत तुमचं म्हणणं काय? आता हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे आणि या सगळ्यांना लागू होतो की पॅरेंट्सचे भरपूर म्हणजे पॅरेंट्सच्या हिशोबाने विचार केला तर त्यांचं चुकीचं नसतं. फीसचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. बट माझं असं वैयक्तिक मत असं आहे की फीसकडे बघण्याआधी त्या क्लासेसमध्ये, कुठल्याही कोचिंग क्लासेसमध्ये एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी काय आपण पुढे घेऊन जातोय सीईटी, जेई आणि नीटसाठी याचा विचार नक्कीच झाला पाहिजे माझ्या हिशोबाने. कारण की फीज जिथे कमी आहे, जर फीज एखाद्या कोचिंग क्लासमध्ये कमी आहे, ते कोचिंग क्लासेस जर तुमचे टेस्ट सिरीजच घेत नाहीत आणि जर तुम्हाला मॉड्यूल्स किंवा देत नाहीत किंवा कुठलं एमएससी सीईटीचे क्वेश्चन लेक्चरमध्ये होत नाहीत, तर कमी फीज भरून काय उपयोग झाला असा प्रश्न समोर येतो. म्हणून माझ्या हिशोबाने आधी चौकशी करून नीट माहिती घेऊन आणि प्रत्येक गोष्टीने विचार केल्यानंतरच एका कोचिंग क्लासचा डिसिजन घेतला पाहिजे आणि नुसतं फीस कडे नाही बघितलं पाहिजे. मला असं वाटतं. ते तर बरोबरच आहे की आता मी ॲज अ विद्यार्थी, माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत की त्यांना सीईटी द्यायची, अशा मोठ्या मोठ्या एक्झाम द्यायच्या, पण त्यांना मेन समजत नाही की आपण सुरुवात कुठून करू. तर त्या बाबतीत तुमचं म्हणणं काय की विद्यार्थ्यांनी योग्य टाइम टेबल बनवलं बरोबर आहे, पण त्यांनी सीईटीची, जेई नीट अशा मोठ्या परीक्षांची तयारी करली तर त्यांची सुरुवात कुठून करायची? ओके, स्टार्ट खूप महत्वाचा असतो आणि एंड सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. बॅलन्स इज द की, कन्सिस्टन्सी इज द की. जेव्हा तुम्ही जरी तुम्ही 12वी मध्ये पण सुरुवात करताय तर तुम्ही लेट नाही आहात. आता तर जसं की सगळ्यांना माहिती आहे की 2 अटेम्प्ट आहेत सीईटीचे 2026 पासून. तर 2026 ची जी सीईटीची अटेम्प्ट आहे पहिली आपली, ती पुढच्या आत्ताच्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात आधी डिसेंबरमध्ये अटेम्प्ट आहे. तर आपल्याकडे शिल्लक राहतात 5 महिने. तर त्या हिशोबाने जर एखाद्याला आजपासून जर एखाद्याला स्टार्ट करायचे तर सगळ्यात आधी त्यांनी पूर्णच्या पूर्ण 12वीच्या सिलेबस, स्टेट बोर्डच्या सिलेबसकडे फोकस केला पाहिजे. जे काही लेक्चर्समध्ये शिकवतात ते सगळ्या लेक्चर्स प्रॉपरली त्यांनी थरोली फॉलो केले पाहिजेत. रिव्हिजन त्याच नोट्सचं केलं पाहिजे आणि ऑन दॅट नोट्स त्याने प्रत्येक चॅप्टरच्या संपल्यानंतर क्लासमध्ये पण आपण सीईटीचे क्वेश्चन्स घेतोच आणि सीईटीचे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर त्याने विलिंगली विद्यार्थ्याने अजून एक, माझ्या हिशोबाने कुठलाही विद्यार्थी जर सीईटीच्या एक्झामला जातोय त्यांनी प्रत्येक चॅप्टरचे 500 क्वेश्चन्स मिनिमम सॉल्व्ह केले पाहिजे. आणि 500 क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर ऑब्व्हियसली की 500 करेक्ट येणार नाही, पण त्याच्यानंतर एखाद्या टीचरला, त्या सब्जेक्ट टीचरला, रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीला नक्कीच त्यांनी डाऊट विचारला पाहिजे. हा, आता तुम्ही म्हणता की विद्यार्थ्यांनी शिक्षकांना डाऊट विचारले पाहिजे. Correct. तर तुमच्या आरंभ क्लासेसमध्ये जे शिक्षक आहेत ते कसे आहेत, म्हणजे त्यांचा अनुभव किती आहे? म्हणजे प्रत्येकाचे एक काही जण कॉलेज शिकवतात, म्हणजे दुसरे काही क्लासेस असतात त्यामध्ये विद्यार्थी म्हणतात की शिक्षकांना आम्ही प्रश्न विचारला की शिक्षकांना ते समजत नाही, म्हणजे काय काय असतात की त्यांना माहित नसतं की विद्यार्थी जे शिक्षक आहेत ते खरंच असे शिक्षकच आहेत का, म्हणजे त्यांचा अनुभव किती, हे किती.
तर तुमच्या कारंभ क्लासेस मधले जे शिक्षक आहेत त्यांचा अनुभव कसा आहे? पहिली गोष्ट तर ओनर असल्या कारणामुळे मी एक पहिली शिक्षक होते. सो आधी मी गेल्या 10 वर्षापासून टीचिंग करते. मी स्वतः केमिस्ट्री शिकवते, जसं की तुला पण माहिती आहे. दुसऱ्या टीचर्स बद्दल जर आपल्या क्लासेसच्या सांगायला गेलं तर आपल्याकडे टोटल 12 to 13 टीचर्स आहेत आणि ते वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे आहेत, कारण की ते वेगवेगळे सब्जेक्ट फॅकल्टीज आहेत आणि त्यांचा एक्सपिरियन्स 5 इयर्स टू 20 इयर्स पर्यंतचा आहे. वेगवेगळे फॅकल्टीज, फॉर एक्झाम्पल मॅथ्सचे सर आहेत, त्यांच्या 20 इयर्स प्लसचा एक्सपिरियन्स आहे. एका सब्जेक्टसाठी 2-2 फॅकल्टीज आहेत. फिजिक्सचे सर आपले दोन्ही पण इंजिनियर्स आहेत. बायोलॉजीचे सर आपले स्वतः डॉक्टर आहेत. त्यांनी सुद्धा नीटचे विद्यार्थी घडवलेले आहेत. सो अशा क्वालिफिकेशनचे टीचर्स आपले इथे आहेत. आणि राहिला मुद्दा डाऊट न विचारायचा किंवा घाबरण्याच्या वर्गामध्ये, आपले सगळे टीचर्स खूप जास्त फ्रेंडली आहेत आणि फ्रेंडली वेने उत्तरं देतात. सगळ्यांचा डाऊट सॉल्व्ह व्हावा. आणि जरीही तुम्ही लेक्चर चालू व्हायच्या आधी जर सीईटीचे क्वेश्चन विचारताय तरीही आपण चांगला अर्धा तास किंवा 45 मिनिट्स जरी तुम्ही लेक्चरचे टाइम इन्व्हेस्ट करत आहात डाऊट सॉल्विंगला तरीही काय हरकत नसते. म्हणजे इतका पण आपण डाऊट सेशन ते लेक्चर इन द लेक्चर इटसेल्फ आपण डाऊट सेशन एक्सटेंड करतो आणि विद्यार्थ्यांना पूर्ण फ्रीडम आहे ते क्वेश्चन विचारायचं. हा, ते तर समजलं, पण आता कसं माझ्यासारखे जे विद्यार्थी आहेत ते आताच त्यांनी 10वीचा बोर्ड दिलेला असतो आणि आता लगेच बघता बघता 11वी त्यांना लगेच 12वीचा बोर्ड चालू होतो. तर काय काय मुलांना डिप्रेशन येतं की आत्ताच एक बोर्ड दिलाय, माझं हे कव्हर नाही झालं, ते कव्हर नाही झालं, माझे हे विषय कच्चे आहेत. तर त्या बाबतीत तुमचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी जे डिप्रेशन आहे ते त्यांची जी भीती आहे अभ्यासाची ती दूर करण्यासाठी त्यांनी कोणती तयारी केली पाहिजे? ओके, पहिली गोष्ट डिप्रेशन शब्द खूप मोठा असतो आणि डिप्रेशन नसतो तो, आपल्याला एक छोटा अभ्यासाचा स्ट्रेस असतो. डिप्रेशन खूप मोठा टर्म आहे. आपण ह्या मुलांच्या प्रेशरला स्ट्रेस हा शब्द नक्कीच वापरू शकतो. स्ट्रेस तेव्हाच येतो जेव्हा आपण एखादी गोष्ट करत नाही. स्ट्रेस तेव्हाच येतो जर एखादा मुलगा सुरुवातीपासून कन्सिस्टंटली अभ्यास करतोय तर त्या विद्यार्थ्याला कधीच अडचण येत नाही की आपण ह्या गोष्ट झाली नाहीये किंवा हा चॅप्टर झालेला नाही. पहिल्या दिवसापासून जर लेक्चर सोबत त्या मुलाने विद्यार्थ्याने अभ्यास केलेला आहे तर त्याला स्ट्रेस, डिप्रेशन असे शब्द वापरायची गरजच नाही लागणार. फर्स्ट डे इटसेल्फ पासून त्याने अभ्यास केला पाहिजे. माहीत असतं आपल्याला पण की विद्यार्थी आताच बोर्ड एक्झाम देऊन लगेच 11वीच्या करिक्युलमला लागलेले असतात. त्यांना फक्त 3 ते 4 महिनेच अवघे भेटतात. तरी सुद्धा जे सुरुवातीचं 11th सिलेबस आहे, 11th सिलेबसमध्ये ऍटलिस्ट त्यांनी 11वीचे जे काही लेक्चर्स चालू आहेत तिकडे ऍटलिस्ट फोकस करावा. पीसीएमबीच्या लेक्चर्समध्ये सीईटीचे क्वेश्चन्स जसे त्यांचे सुरुवातीला एक अडॅप्ट करायला खूप वेळ जातो. 10वी आणि 11वीमध्ये खूप जास्त अंतर आहे. सो 11वीच्या सुरुवातीचे 3 ते 4 महिने त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो नक्की काय असतं 11-12चं ते समजण्यामध्ये वेळ द्यावा आणि त्याच्यानंतर पाहिजे तर सीईटीचं बिगिनिंग करावी, सुरुवात करावी समजायला. माझं असं मत आहे की त्यांनी वेळ दिला पाहिजे स्वतःला, वेगवेगळे जे आपले सब्जेक्ट्स आहेत ते समजून घ्यावे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते सर्व बरोबर आहे की आता मी एक विद्यार्थी आहे, तर माझ्यासारखे अनेक असे विद्यार्थी आहेत की त्यांच्या मनात एक प्रश्न असतो किंवा त्यांना एक गोष्ट खटकते की माझे आई वडील असून ते माझ्या मार्क्सची कंपॅरिझन दुसऱ्या विद्यार्थी सोबत करतात जो त्याच्यापेक्षा हुशार असतो. तर ती कंपॅरिझन होऊ नये म्हणून तुम्ही पालकांसाठी कोणता संदेश किंवा कोणता सल्ला द्याल की आपला पाल्यस हा त्याच्या कॅपॅसिटीनुसार, तर ते तुम्ही कसा हे कराल? पहिली गोष्ट पॅरेंट्सची ही खूप जुनी सवय आहे की दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत आपल्या स्टुडंट्सचा किंवा आपल्या मुलाचं कंपॅरिझन करतात. कसं होतं ना की प्रत्येक स्टुडंटची वेगवेगळी कॅपॅसिटी असते. प्रत्येक स्टुडंटचं स्वतःचं इनर पोटेन्शियल आहे. आणि दुसरी फॅक्टर असा सुद्धा असतो की कन्सिस्टन्सी. तर त्या मुलाने मधूनच अभ्यास सोडून दिलेला आहे आणि नंतर अचानक त्याचं मन आहे की अभ्यास करायचा, तर ऑब्व्हियसली त्या मुलाला वेळ जाणार. आणि पहिलं सुरुवातीपासून अभ्यास न केल्यामुळे त्या मुलाला वेळ जाणार सगळे कॅप्चर करायला गोष्टी आणि ऑन द ट्रॅक यायला त्याला वेळ जाणार. जर तुमचा स्टुडंट सुरुवातीपासून अभ्यास करतोय आणि एक डिसेंट अमाऊंट ऑफ नाहीतर मोर दॅन ॲव्हरेज मार्क्स आणतोय तर काही हरकतच नाहीये. असं आहे, कंपॅरिझन केलं तर नाही पाहिजे. कंपॅरिझन करून काय भेटणार नाहीये. आपल्या स्टुडंट्सला आपण कसं अजून मोटिवेट करू शकतो आणि कसे त्यांना मार्क्स आणायला
बूस्ट करू शकतो किंवा कुठल्या टेक्निक्स चेंज करू आपण स्टडीमध्ये, त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. आता तुम्ही एक शिक्षक आहे, आम्ही विद्यार्थी आहे. आता आमचे विद्यार्थी असतात, त्यांना असं वाटतं की ते कंपॅरिझन करतात, म्हणजे 10वीच्या बोर्ड मध्ये मला एवढे पडले की 12वीच्या बोर्ड मध्ये मला एवढे पडतील, मग ते रिलॅक्स राहतात. आणि ज्यावेळेस जसं जसं 12वीचा बोर्ड जवळ येतो, तर त्यांची शेवटच्या 3 महिन्यामध्ये जी धावपळ होते ती त्यांनी टाळावी धावपळ, जेणेकरून त्यांचा प्रॉपर अभ्यास व्हावा, प्रॉपर त्यांची रिवाइजेशन होऊन जाते. तर त्यासाठी तुम्ही कोणता असं विद्यार्थ्यांना सल्ला द्याल की त्यांची धावपळ कमी होईल? ओके. सगळ्यात आधी ह्याच्यासाठी अगेन तोच मुद्दा येतो पुढे, टाइम टेबल. धावपळ कमी करायची असेल तर रोज मेहनत करायला लागेल. डेली बेसिस वरती थोडं थोडं रिव्हिजन करा. माझं असे स्ट्रॅटेजी, माझं असं मत आहे की मुलांनी लेक्चरला यायच्या आधी 1 ते 1.5 तास घरून रिव्हिजन करून आलं पाहिजे, किंवा इथे तर आपला सेल्फ स्टडी असतोच, तर इथे येऊन तुम्ही 2 तास आधी किंवा 1 तास आधी इथे येऊन सेल्फ स्टडी केला पाहिजे. तर डेली बेसिसवरती आपण रिव्हिजन केलं पाहिजे. सेकंड थिंग, डेली बेसिसवरती किमान फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि मॅथ्स इच 30 क्वेश्चन्स ऑफ सीईटी एवढं मुलांकडून झालं पाहिजे. त्याच्याने त्यांच्यावरती बर्डन नाही येणार की सगळ्या चॅप्टरचे सीईटीचे क्वेश्चन ते एकसोबत करतात. सीईटीच्या सोबत स्टिक राहिला तुम्ही, परत तुमच्या लेक्चर सोबत स्टिक राहिला तुम्ही, आणि एक असा प्लॅन बनवावा जो ऍटलिस्ट एक 10 दिवसांनी तो आपण करतोय, दॅट इज रिव्हिजन, जे काय आहे 11वीचं. तसे लास्ट मोमेंटला 11वीचं रिव्हिजन आपल्याला प्रेशर नाही वाटावं म्हणून आपण एक 10-10 दिवसांनी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोची प्लॅनिंग करून 10-10 दिवसांनी आपण एक रिव्हिजन प्लॅन बनवला पाहिजे. कारण की 11वीचा विद्यार्थी काय करतात, 12वीच्या प्रेशरमध्ये 11वीचं रिव्हिजन करायला विसरतात. मग प्रत्येक माझ्या हिशोबाने जर मुलांना प्रत्येक संडेला जमत नाही तर 10-10 दिवसांनी नक्कीच एक प्लॅन बनवला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण 11वीचं रिव्हिजन नक्कीच केलं पाहिजे. त्याच्याने प्रेशर नाही वाढणार. ते सर्व बरोबर आहे. आता कसं सर्वच विद्यार्थ्यांची किंवा आपण म्हणू शकतो की सर्व विद्यार्थ्यांचे बॅकग्राऊंड सेम नसतात. काही काही विद्यार्थ्यांना की ते फी भरायची असेल ते फी कमी पडते, हे करते. तर मी तुमची एक जाहिरात पाहिलेली, त्यामध्ये तुम्ही लिहिलं की 90% स्कॉलरशिप. तर त्याचा नक्की अर्थ काय, की ते तुम्ही विद्यार्थ्यांना तुम्ही काय प्रोत्साहन केले की 90% स्कॉलरशिप? ओके. आता स्कॉलरशिप जर द्यायची तर नक्कीच आपण एक खूप जास्त एलिजिबल स्टुडंट्स किंवा खूप जास्त मेरिटियस स्टुडंटसाठी आपण ते सगळे स्कॉलरशिप ठेवलेले आहेत. आमचा आरंभ सॅट नावाची एक्झाम आहे. आरंभ सॅट मध्ये जे कोणी विद्यार्थी एक गुड स्कोर, एक क्वालिफाईंग स्कोर आणेल, त्या विद्यार्थ्याला आपण 90%ची स्कॉलरशिप ठेवलेली आहे पूर्ण 11वी-12वीच्या दोन्ही वर्षांसाठी. तो विद्यार्थ्याला कुठलीही एक्झामची तयारी करायची असेल, सीईटी, जेई किंवा नेट, कुठल्याही एक्झामसाठी आपली फीस वरती 90% पर्यंत डिस्काउंट आहे, जर तो मुलगा किंवा कुठलाही स्टुडंट आपल्याला आरंभ सेटची एक्झाम क्वालिफाय करतोय तर. त्याच्यानंतर सुद्धा एखाद्या स्टुडंटला 90 आणि 90च्या अभाव आहेत किंवा 70च्या अभाव आहेत, तर प्रत्येक स्टुडंट्सला स्वतःच्या मार्क्सच्या हिशोबाने वेगवेगळे फीजमध्ये डिस्काउंट आहे पूर्ण 2 वर्षासाठी. आणि आपले 95%च्या स्टुडंट्सला पूर्ण 25% फीजवरती डिस्काउंट आहे, असं आहे. आता कसं की आपण भविष्यामध्ये जर विचार केला विद्यार्थ्यांचा, तर प्रत्येकाला काहीतरी बनायचं असतं, पण काय काय जण कन्फ्युज होतात की मी हे करू का ते करू. तर मी तुमच्या अजून एक टॅगलाईन बघितली, तर तुम्ही सांगितलं की आम्ही विद्यार्थ्यांचं करिअर गायडन्स पण देखील करून देतो. तर त्याबद्दल तुमचं मत काय, की तुम्ही कशा प्रकारे करिअर गायडन्स करून देता? मोस्टली हे कोचिंग क्लासेस जास्त करत नाहीत, पण आपण करतोय. आरंभ एज्युकेशन मुलांसाठी एंट्रन्स एक्झाम झाल्यानंतर सुद्धा एफर्ट्स घेणार आहे. एंट्रन्स एक्झाम नंतर जे काही तुमचा सीईटी, जेई आणि नीटचा स्कोर आहे, त्या स्कोरवरती तुमचा करिअर काउन्सिलिंग होणार आहे. प्रॉपर तुमची कॉलेजसाठी काउन्सिलिंग होणार आहे. तुमच्या विद्यार्थ्याला आणि तुमच्या पालकांना आपण सोबत बसून त्याचं करिअर काउन्सिलिंग करणार आहे. सीईटी मध्ये चांगले मार्क्स आल्यानंतर एखाद्या स्टुडंटला माहित नसतं की नक्की कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, त्यांना त्यांच्या फ्रेंड्स, रिलेटिव्हला विचारायला लागतं. ते करण्यापेक्षा आरंभ एज्युकेशन तुमचा हेल्प करणार आहे. त्यामध्ये आमची 5 लोकांची वेगळी काउन्सिलिंग टीम आहे. ती टीम तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग मध्ये सपोर्ट करणार आणि तुमचं 1 ते 1.5 तासाचं सेशन होणार आणि त्या सेशन मध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाणार तुमच्या पर्सेंटाईलच्या हिशोबाने कुठला कॉलेज तुमच्यासाठी योग्य आहे. ऍडमिशन भेटेपर्यंत इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजेसमध्ये आरंभ एज्युकेशन तुमच्या सोबत आहे. हो, ते तर नाही. तुम्ही म्हणला की आरंभ क्लासेस, तर मला असं पर्सनल म्हणून तुम्हाला एक विचारतो की तुम्ही या क्लासचं नाव आरंभ का ठेवलं? आरंभचा अर्थ काय?
हा क्लासचं नाव ठेवण्यामागे उद्देश खूप सोपा आहे की प्रत्येक स्टुडंटच्या लाईफमध्ये काहीतरी एक नवीन सक्सेसची सुरुवात व्हावी. तेच या नावाच्या मागे उद्देश आहे. ह्या क्लासमध्ये असे कितीतरी माझे पॅरेंट्स मला येऊन भेटले, बोलले की तुमच्या क्लासमध्ये आल्यानंतरच माझ्या स्टुडंटने, माझ्या विद्यार्थ्याने अभ्यास करायला चालू केलंय. सो त्या प्रकारे आरंभ म्हणजे तुम्ही क्लासमध्ये येताय आणि तुम्ही नक्कीच कुठल्या तरी एका नवीन वाटचालीला सुरुवात करताय. दॅट इज आरंभ फॉर अस. ओके. आता तुम्ही म्हणलास की आमच्या क्लासमध्ये येऊन जे विद्यार्थी अभ्यास करत नव्हते ते करायला लागले. बरोबर. पण आता कसे की मुलं मोठी होत चाललेत, तरुण होत चाललेत, तर तरुण मुलं काही काही ठिकाणी वाईट मार्गाला जातात, बरोबर. वाईट रस्त्याला जातात. त्यांचं जे असतं, आपण जे आपल्या आई वडिलांचे स्वप्न आहेत ते पूर्ण करायला सोडून ते दुसऱ्याच भलत्या मार्गाला जातात. तर ते जाऊ नये म्हणून ऍज अ शिक्षक तुम्ही पालकांना असा कोणता सल्ला द्याल की त्यांचं लक्ष मुलांवर राहिलं पाहिजे म्हणून? ओके. पॅरेंट्सचा खूप मोठा रोल होतो. कुठल्या कोचिंग क्लासेसमध्ये एका पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी स्टुडंट असतो. त्याच्यानंतर पूर्ण वेळ स्टुडंट घरी असतो. त्या टाइममध्ये पॅरेंट्सने स्टुडंट्सची काउन्सिलिंग केली पाहिजे. काउन्सिलिंगमध्ये पहिली गोष्ट तर प्रेमाने समजून सांगणं ऑब्व्हियसली की ही गोष्ट बरोबर आहे आणि ही गोष्ट चुकीची आहे. त्याच्यानंतर मुलांवरती एक कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने लक्ष लक्ष ठेवावं. त्यांना कुठल्याही पद्धतीचं बर्डन नाही वाटावं पॅरेंट्सच्या साईडने की नाही पॅरेंट्स खूप जास्त ओव्हर प्रोटेक्टिव्हिझम करत आहेत, खूप जास्त लक्ष ठेवत आहेत, तर कधी कधी ते मुलांना इगोमध्ये येतं. मग त्याची एक फाईन लाईन असते. पॅरेंट्सनी आजकालच्या स्टुडंट्सला तेव्हाच कंट्रोल करू शकतो जेव्हा आपण स्टुडंटसाठी पॅरेंट्स आणि टीचर्स स्टुडंटचे फ्रेंड्स व्हावेत. तेच एक मार्ग आहे आता मुलांना तसं प्रेमाने सांभाळायचा. आणि जरी एखादा स्टुडंट ऐकत नाहीये तर त्याची योग्य पद्धतीने काउन्सिलिंग करावी टीचर आणि पॅरेंट्सने मिळून असं. हा, आता तुम्ही म्हणला काउन्सिलिंग करा हे योग्य आहे, पण तुम्हाला अजून असं काय वाटतं की पालक जे विद्यार्थ्यांना 10वीचा बोर्ड झाला की पालकांना वाटतं की आमचा पाल्य तो म्हणजे विद्यार्थी आहे तो मोठा झालाय, तर ते स्वतःहून त्यांना मोबाईल देतात किंवा बोर्डाच्या अगोदर ते आश्वासन देतात की तू बोर्डाची परीक्षा दे, चांगले मार्क मिळव की तुला आम्ही मोबाईल देतो. त्यांचा मोबाईल देण्याचा हा मुद्दा आहे, तर तो तुम्हाला कसा वाटतो की त्यांनी मोबाईल दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे? 10वीचे एक्झाम पण आपण बिना फोनची पास करू शकतो आणि 12वीची सुद्धा बोर्डची एक्झाम आपण बिना फोनची पास करू शकतो. कुठल्याही स्टुडंटला फोनची गरज नसते बेसिकली. तुमचे जे काही कोचिंग क्लासेसमध्ये लेक्चर होतात किंवा तुम्ही सेल्फ स्टडी जरी करताय तरी तुम्ही तुमच्याकडे इतके चांगले स्टेट बोर्डचे बुक्स आहेत, टेक्स्ट बुक्स आहेत, त्या टेक्स्ट बुक्समधून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो किंवा त्याच्या अजून पण रेफरन्स बुक्स असतात ज्याला आपण डायजेस्ट किंवा मॉड्यूल्स बोलतो. त्या बुक्समधून सगळे जे काही इम्पॉर्टंट पॉइंटर्स आहेत सगळे इम्पॉर्टंट पॉइंटर्स दिलेले असतात. किंवा एखादी MSc-CET जरी पब्लिकेशन आपण घेतली त्या पब्लिकेशनमध्ये पण खूप सुरुवातीला आधी रिव्हिजन नोट्स दिलेले असतात. जर एखाद्याला शॉर्ट टाइममध्ये अभ्यास जरी करायचा आहे ते रिव्हिजन नोट्स जरी आपण सुद्धा रेफर करू शकतो. ऑर एल्स क्लासेसमध्ये आपण नोट्स देतो और एक फॉर्म्युला चार्ट देतो. ते शॉर्ट टाइमसाठी स्टुडंट्सला रिव्हिजन करण्यासाठी खूप जास्त योग्य आहे. माझ्या हिशोबाने फोन स्टुडंट्सला लागणं योग्य नाहीये, म्हणजे गरज नाहीये स्टुडंट्सला. तर तुम्ही म्हणला फोन देणं गरज नाही, ठीक आहे, ओके. तर काही विद्यार्थी असे असतात की त्यांना ते 8-8 तास अभ्यास करतात फुल, त्यांचं असतं की माझ्या आई वडिलांनी मला टार्गेट दिले मी कम्प्लीट करणार, पण ते कधी कधी त्या टार्गेटला मुकतात, म्हणजे त्यांचं टार्गेट कम्प्लीट होत नाही. मग ते डिप्रेस होतात की माझ्या आता आई वडिलांना मी काय सांगू, मग ते खोटं बोलायला चालू करतात. म्हणजे समजा आता बारकी मुलं आहेत, 9वी-10वीची मुलं आहेत, त्यांची युनिट टेस्ट झाली, कमी मार्क मिळाले की आई वडिलांना ते सांगत नाही. मग त्याचा दुष्परिणाम तुम्हाला असं काय वाटतं की विद्यार्थी आपल्या पालकांपासून म्हणजे स्वतःच्या आई वडिलांपासून काहीतरी लपवतोय, त्याच्या पुढे जाऊन भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना काही नुकसान होऊ शकतं का? ते नुकसान नक्कीच होऊ शकतं. पहिली गोष्ट तर पॅरेंट्सशी खोटं बोलणं चुकीचं आहे. आणि नंतर एखाद्या स्टुडंटला जरी मार्क्स कमी येत आहेत आणि मार्क्स कमी आल्यामुळे तरी तो विद्यार्थी डिस्टर्ब झालेला आहे, तर सगळ्यात पहिला फ्रेंड जो आपला असला पाहिजे तो आपल्या पॅरेंट्सच असतात. पॅरेंट्सला जाऊन अप्रोच करून त्यांना समजून सांगून वस्तुस्थिती नक्की काय झाली होती, कशामुळे मार्क्स कमी आले होते, किंवा पॅरेंट्सनी स्टुडंटला समजून घेणं की एक्झॅक्टली नक्की काय झालं होतं की मार्क्स कमी का झाले, त्या गोष्टीमध्ये डीप डाऊन जाणं, समजून घेणं की
स्टुडंटचा फॉल्ट होता किंवा त्याने त्या वेळेला अभ्यास नव्हता केला किंवा रिव्हिजन नव्हते केले किंवा कधी कधी मुलांचं होतं की पेपर बघून सुद्धा मुलं आन्सर्स विसरतात. हा. नक्की एक्झॅक्टली की एक्झाम एन्झायटी आहे काय आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींची आधी पडताळणी केली पाहिजे पॅरेंट्सने आणि त्याच्यानंतर स्टुडंट्सला जज केलं पाहिजे की एक्झॅक्टली काय आहे सिच्युएशन काय आणि त्या हिशोबाने डिसिजन घेतले पाहिजे. हा ते बरोबर आहे, पण आता सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला म्हणलो की मुलं डिप्रेस होतात. आताच नुकतीच झालेली परीक्षा जर घ्या उदाहरण, नीटची परीक्षा झाली, सर्व विद्यार्थ्यांनी मनापासून काही विद्यार्थ्यांनी केले, पण पेपर शेवटी रिझल्टच्या टायमिंगला कळलं की पेपर लीक झालाय. लीक झाल्यानंतर काही मुलं अजून डिप्रेस झाली की आम्ही एवढे कष्टाने एवढे 1 वर्ष घालवलं, त्यांचं वर्ष वाया गेलं. काही मुलांनी त्याच्या आत्महत्या केली. तर मुलं एवढं मोठं पाऊल उचलतात की त्यांचं जीवन, त्यांना वाटतं की या नीटच्या पेपरपेक्षा त्यांचं आयुष्यच काहीच नाही. तर त्याबद्दल तुम्हाला असं काय वाटतं की एकच जण एकाच ठिकाणी जर अडकून राहतोय, तो एवढं मोठं पाऊल उचलतोय, ते एवढं त्याला टेन्शन येते आजकालच्या विद्यार्थ्यांना एवढ्या कमी वयात, तर ते टेन्शन येऊ नये म्हणून तुम्हाला असं as a शिक्षक काय कोणता सल्ला द्याल तुम्ही विद्यार्थ्यांना? पहिली गोष्ट तर सुसाईड आणि डिप्रेशन हे सगळे नाही आले पाहिजे स्टुडंट्सकडे. नीटची एक्झाम, जेईची एक्झाम, सीईटी एक्झाम अल्टिमेट गोल नसला पाहिजे. म्हणजे जरी तुम्ही एक्झामचे नक्कीच एफर्ट्स करा, पण एफर्ट्स केल्यानंतर तुमच्या हातात काहीच राहणार नाही किंवा आता माझ्या लाईफमध्ये काय नाही होऊ शकत अशा गोष्टी नसतात. ऑलवेज देर इज अ प्लॅन बी. कधीही तुमच्या कुठल्या एंट्रन्स एक्झाममध्ये जेव्हा तुम्हाला मार्क्स कमी येतात त्याच्यानंतर पॅरेंट्स आणि स्टुडंट्सने कलेक्टिव्ह डिसिजन घेतला पाहिजे. विद्यार्थ्याला जेव्हा कमी मार्क्स येतात तेव्हा सगळ्यात जास्त गरज विद्यार्थ्याला पॅरेंट्सचीच असते. तेव्हा जाऊन पॅरेंट्सने स्टुडंट्सकडे म्हणजे त्याच्या मुलाची काउन्सिलिंग केली पाहिजे आणि नंतर जर त्याला रिपीट एक्झाम द्यायची आहे किंवा नाही द्यायची किंवा त्याच्याकडे करिअर ऑप्शन बी आहे त्याच्यावरती विचार केला पाहिजे आणि त्या हिशोबाने वाटचाल केली पाहिजे, ना की डिप्रेशन आणि सुसाईड मध्ये गेलं पाहिजे. बिकॉज कधी कुठलीही एक्झाम तुमची अख्खी लाईफ डिसाईड नाही करू बरोबर. शकत. सिम्पल आन्सर आहे. तर तुम्ही म्हणला की कोणती एक्झाम आपलं लाईफ डिसाईड करू शकत नाही. आता मी विद्यार्थी आहे, आता मला जे प्रॉब्लेम फेस आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते. असं मला वाटतं की अनेक विद्यार्थ्यांना असे प्रॉब्लेम आले असतील की पालक आहेत ना, आता आपण आपला क्लास कळंबोली क्लासमध्ये आहे, कळंबोली एरियामध्ये आहे, तर तिथे एक असे अनेक क्लासेस आहेत, ते जुने जुने काही क्लासेस आहेत. तर ते पालकांना काय वाटते क्लास जुना आहे, क्लासचं नाव आहे म्हणून पालक विद्यार्थ्यांना त्या क्लासमध्ये टाकतात, पण त्या क्लासच्या आत काय चालू आहे हे फक्त विद्यार्थ्याला माहिती आहे. पण माझी तक्रार काय आहे की पालकांना मुलांची काळजी वाटते, मान्य आहे, मुलांना त्यांना पण वाटते की माझ्या मुलांनी चांगले मार्क पाडावे, पण ज्या क्लासमध्ये आपण लावले, ज्या क्लासचं मोठं नाव आहे, त्या क्लासमध्ये आत काय चालू आहे त्याची माहिती घेण्यासाठी पालकांचं कर्तव्य आहे का नाही, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? मी थोड्या वेळा आधी जसे मी बोलले होते की कुठल्याही कोचिंग क्लास मध्ये लावण्याच्या आधी आपण फीज कडे नक्कीच फीजचा विचार केला पाहिजे, पण त्या क्लासेसमध्ये एक्झॅक्टली पूर्ण 2 वर्षाची प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी काय आहे. तुमच्याकडे मॉड्यूल्स आहेत का एंट्रन्स एक्झामचे किंवा त्या क्लासमध्ये सीईटीची जेचे नीटचे टेस्ट सिरीज आहेत का किंवा त्या क्लासेसमध्ये प्रॉपर क्वालिफाईड टीचर्स आहेत का किंवा त्या क्लासेसमध्ये तुमचे टेस्ट सिरीज घेणार आहेत का बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने, त्या क्लासेसमध्ये तुमचे करिअर काउन्सिलिंग सेशन्स होणार आहेत का, परत तुमच्या त्या क्लासमध्ये पीटीएम होणार आहेत का, पॅरेंट टीचर मीटिंग होणार आहे. खूप सारे महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. फक्त नावाकडे न बघता खरंच त्या क्लास काय करून घेतो किंवा त्या क्लास बद्दल दुसऱ्या स्टुडंटचा फीडबॅक सुद्धा जाणून घेणं किंवा स्वतःच्या जो मुलाचा फीडबॅक आहे तो आधी कन्सिडर नक्कीच केला पाहिजे, मला असं वाटतं. हा ते बरोबर आहे. आता तुम्ही हा ओके मॅडम, पण आता कसं की काही असे विद्यार्थी असतात की त्यांना एमएसटी सीईटी पण द्यायचे, नीट पण द्यायची, तर तशा एकदम हाय लेवलच्या म्हणजे हाय आयक्यू विद्यार्थ्यांसाठी तुम्ही असं कोणतं वेगळं टाइम टेबल तयार कराल किंवा कोणती अशी त्यांच्याकडून विशिष्ट तयारी करून घ्याल? ओके. पहिली गोष्ट जसं आपल्याला माहिती आहे की आपण सीईटी जेई नीटचं सगळं प्रिपरेशन करून येतो. आपल्याकडे स्टुडंट्स जे आहेत ते जेई नीटचं प्रिपरेशन आपल्या मॉड्यूल्स मधून करू शकतात. आपण क्लासमध्ये जेई आणि नीटचे दोन्हीही पीवायक्यू सॉल्व्ह करून घेतो. जेई नीटचं प्रिपरेशन आपल्या बुक्समधून सुद्धा होतं, कारण की आपल्या बुक्समध्ये वेगवेगळ्या लेवल्सचे क्वेश्चन्स आहेत. पहिले सीईटी लेवल टेस्ट क्वेश्चन्स, नंतर जेई लेवल क्वेश्चन्स आणि नंतर नीट लेवल क्वेश्चन आणि त्याच्यानंतर पीवायक्यू.
हे आपली मॉड्यूलची सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे मिनिमम 150 to 200 क्वेश्चन्स आपल्या स्वतःच्या आरंभच्या मॉड्यूल्स मधूनच भेटतात. त्याच्यानंतर एखाद्या स्टुडंटने आपली टेस्ट सिरीज फॉलो केली पाहिजे. पूर्ण 2.5 years साठी तो स्टुडंट जेव्हा आपल्याकडे एनरोल होतो, तो स्टुडंट पूर्ण 2.5 year आपल्या टेस्ट सिरीज मधून जाणार असं आहे. प्रत्येक वीकली आपल्या टेस्ट होतात. वीकली टेस्टमध्ये जसा आपला सिलेबस कव्हर होतो त्या हिशोबाने आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीची टेस्ट सिरीज पुढे कंडक्ट करतो. आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीज नंतर एरर अनालिसिस कुठल्याही स्टुडंटला करायचा असतो. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये स्टुडंटला प्रत्येक माहिती भेटते. कुठला क्वेश्चन किती वेळ दिला त्या क्वेश्चनला, कुठे चुकलेला क्वेश्चन कुठल्या कॉन्सेप्ट मधून आलेला, किंवा कुठलाच क्वेश्चन कुठल्या चॅप्टर मधून आहे आणि त्या क्वेश्चनसाठी त्या स्टुडंटला किती टाइम अलॉट केला होता. असं आता कसं मी विद्यार्थी आहे, तर माझ्या मनात इंटरनल म्हणजे असं मला असं वाटतं की अनेक विद्यार्थी असं विचार करत असतील की आपल्या वर्गात जे विद्यार्थी आहेत त्यांना कंपॅरिझन करतात की मी आता ह्याच्यापेक्षा मला ह्याच्यापेक्षा पुढे जायचे, पण ते असे समोरासमोर दाखवत नाही. तर काही विद्यार्थी स्वतःला वेगळे समजतात, त्यांना वाटतं की आपल्या शिक्षकांनी विशिष्ट लक्ष दिलं पाहिजे. तर त्यासाठी तुमचा क्लास असे कोणती बॅच असं राबवते की ते विद्यार्थ्यांना मोटिवेट होते की बाबा मी ह्या विद्यार्थ्यांपेक्षा वर चाललोय, की माझे आता म्हणून की माझा प्रॉफिट आहे, माझा अभ्यास होतोय असं त्यांना वाटतं. अशी कोणती बॅच तुम्ही तयार करताय? ओके, खूपच ऑन पॉइंट क्वेश्चन आहे आदित्य. आपल्याकडे इथे क्लासेसमध्ये वेगळा आरंभ अस्त्रा बॅच आपण बनवतोय. अस्त्रा बॅच मध्ये काय होणार आहे, एक आधी आपण 12th स्टुडंट्सची क्वालिफाईंग टेस्ट घेतो. त्या क्वालिफाईंग टेस्टमध्ये ज्या स्टुडंट्सला मार्क्स येतात, चांगले मार्क्स येतात, 11th सिलेबस आणि 12th एक कलेक्टिव्ह सिलेबस घेऊन ते टेस्ट घेतल्यानंतर ज्या स्टुडंटला एलिजिबल आहे आरंभ अस्त्र बॅच मध्ये जायला, त्या स्टुडंटची आपण सेपरेट अस्त्र बॅच बनवणार आहे. अस्त्र बॅच मध्ये तुमचे नंबर ऑफ टेस्ट वाढतात, तुमचं इथे सेल्फ स्टडीचा टाइम वाढतो आणि तुमचे इथे काउन्सिलिंग इन्क्रीज होते. मीनिंग जे स्टुडंट्स खरोखर सिरियस आहेत सीईटी, जेई आणि नीट बद्दल, त्या स्टुडंट्सनी नक्कीच अस्त्र बॅच मध्ये स्वतःला एनरोल करून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण मेहनत केली पाहिजे. एकतर अस्त्र बॅचचे जे एक्झाम असते त्याच्यामध्ये क्वालिफाय होण्यासाठी. ओके, आता अस्त्र बॅच मध्ये जे नॉर्मल विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष तर होणार नाही ना? अस्त्र बॅच मध्ये नॉर्मल विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष बिलकुल नाहीये, कारण की जे रेग्युलर टेस्ट सिरीज आपण कंडक्ट करतो ती टेस्ट सिरीज आपल्या इथे ऍज इट इज होणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त अस्त्र बॅच साठी आपण एक्स्ट्रा एफर्ट्स घेणार आहे. ते एक्स्ट्रा एफर्ट्स इन द फॉर्म ऑफ टेस्ट सिरीज असणार आहे, काउन्सिलिंग असणार आहे, त्यांचं टाइम टेबल बनवून देण्यामध्ये असणार आहे, किंवा त्यांचे सीईटी जे नीटचे जे क्वेश्चन्स ते करणार आहेत त्या क्वेश्चन्सचा ट्रॅक रेकॉर्ड आपण करणार आहे ऑन डेली बेसिस. एखादा स्टुडंट किती क्वेश्चन सॉल्व्ह करतो ते क्वेश्चन्स आपण ऑन रेकॉर्ड ऑन पेपर ठेवणार आहे. त्या स्टुडंट्सची एक वेळ जास्त आपण तयारी करणार आहे, कारण की जसं आपल्याला माहिती आहे, आपण मगाशी बोललो होतो की डिसेंबर 2026 मध्येच सीईटीचे पहिला अटेम्प्ट आहे. तो आमच्या आरंभ एज्युकेशनचा प्रयत्न असा राहील की डिसेंबरसाठी आपण अस्त्र बॅच तयारी करतोय. आणि जरी डिसेंबरमध्ये आपण क्वालिफाय नाही होत आहे तर नक्कीच एप्रिलसाठी त्या मुलांना आरंभ अस्त्र बॅचचा फायदा जो आपण डिसेंबर पर्यंतचा जो केलेला आहे तो एप्रिलमध्ये 100% फायदा देणार आहे. ओके, आता तुम्ही म्हणले की आपण अस्त्र बॅच काय करतोय ते करतोय, सगळे तुम्ही ऑप्शन विद्यार्थ्यांसाठी केले, पण विद्यार्थ्यांना एनकरेज कसं करणार की तुम्ही आरंभ क्लासेस इज द बेस्ट क्लासेस. आता हे ह्या क्लासमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे, पण जे आपल्या क्लास पासून ज्यांनी आपलं नाव ऐकलं नाही, म्हणजे ज्यांना माहिती की ह्या क्लासमध्ये असं चालू आहे, त्यांना फक्त आपलं बाहेरचं माहिती, इंटरनल काय चालू आहे माहित नाही. तर त्याच्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी म्हणजे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही असा कोणता असा सल्ला द्याल की ते विद्यार्थी प्रोत्साहित होऊन आपल्या आरंभ एज्युकेशन क्लासेसला येतील? बरोबर, भरपूर स्टुडंट्सला गोष्टींची माहिती नाही आहे. क्लासमध्ये आपण किती एफर्ट्स घेतोय स्टुडंटसाठी ते सगळ्या गोष्टी माहित आहेत. त्यांच्यासाठी माझं सांगणं असं राहील की आपण भरपूर प्रिन्सिपल्स वरती चालतो. आरंभ एज्युकेशन फोकसेस ऑन व्हेरियस प्रिन्सिपल्स. ते प्रिन्सिपल्स असे आहेत की तुमच्या एक्झाममध्ये क्वालिफाईंग मार्क्स नॉट ओनली इन बोर्ड्स, तुमचे एंट्रन्स एक्झाम, दिस इज अ एंट्रन्स एक्झाम फोकस क्लास. पहिली गोष्ट, एंट्रन्स एक्झाम्स मध्ये चांगले मार्क्स कसे येतील त्या हिशोबानेच आपल्या क्लासमध्ये वाटचाल होते. ते टेस्ट सिरीजच्या फॉर्ममध्ये असेल, ते थिअरी पेपरच्या ऑफलाईन फॉर्ममध्ये असेल, किंवा ते शिक्षकांच्या डाऊट सॉल्व्हिंग मध्ये त्या फॉर्ममध्ये असेल,
किंवा टेस्ट सिरीज नंतर अनालिसिसच्या फॉर्ममध्ये असेल. वेगवेगळे स्टेप्स आपण घेतो स्टुडंटच्या एंट्रन्सच्या हिशोबाने आपण फोकस करण्यासाठी. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न विचारतो की आरंभ क्लासेस या क्लासला तुम्हाला डिस्क्राईब करायचं असेल कमी शब्दात, म्हणजे एक म्हणतो ना आपण शॉर्ट बट स्वीट, तर तुम्ही आरंभ क्लासेसला कोणत्या शब्दात, कमी शब्दात डिस्क्राईब करणार? आरंभ म्हणजे यशाची पहिली पायरी. हेच माझं छोटं शॉर्ट अँड स्वीट वाक्य असेल. त्याचं कारण असं आहे की आरंभ एज्युकेशन जेवढे एफर्ट्स करतोय ते आपण आपल्या पूर्ण आता सेशनमध्ये सगळं कव्हर केलेलेच आहेत पॉइंट्स. मग त्या दृष्टिकोनातून जो कोण स्टुडंट इथे येतोय त्याचं सक्सेस गॅरंटीड आहे हे नक्कीच. म्हणून आरंभ एज्युकेशन यशाची पहिली पायरी आहे. तर मला वाटतं की हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक विद्यार्थी प्रोत्साहित झाले असतील आपल्या आरंभ क्लासेसला भेट देण्यासाठी. तर लवकरात लवकर आरंभ क्लासेसला भेट द्या अशी मी अपेक्षा करतो. आता मला नक्कीच खात्री आहे की असा आपला पूर्ण व्हिडिओ बघितले अनेक विद्यार्थी कुतूहलाने आपल्या क्लासला भेट देण्यासाठी उत्सुक असतील. तर मी पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो की म्हणजे तुमचे आभार मानतो की माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचे आणि माझे प्रश्न तुम्ही सोडवलेत, मुलांच्या मनाची भीती होती ती घालवली आणि त्यांना प्रोत्साहित केलं की बाबा आपल्या जवळच्या क्षेत्रामध्ये एक असाही क्लास आहे जो फक्त विद्यार्थ्यांचा आजचा नाही तर भविष्याचा पण विचार करतो. तर मी तुम्हाला सांगतो की मला असं वाटतं की आता हा व्हिडिओ जर सगळ्यांनी बघितला असेल तर अनेक असे विद्यार्थी असतील की ते आपल्या क्लासला भेट देण्यासाठी प्रोत्साहित म्हणजे उत्साहित असतील. तर मी असं फक्त व्हिडिओ बनवणारा एकच सांगेल की आपल्या आजच आज लवकरात लवकर आपल्या क्लासला भेट द्या. डेमो लेक्चर चालू आहे. धन्यवाद. नक्कीच विजिट करा आरंभ एज्युकेशन कोचिंग क्लासेस कलंबोली सेक्टर 4. धन्यवाद.